नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्र हो. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रथम वर्षास प्रशिक्षण घेत असलेल्या अभियांत्रिकी व्यवसायातील सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे मी जयराम ससाणे, गणित तथा चित्रकला निदेशक, स्वातंत्र्यवीर सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक आपले सहर्ष स्वागत करतो. फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ड्रॉइंग या विषयातील मागील पाठामध्ये आपण आयसोमेट्रिक प्रोजेक्शन म्हणजे काय हे बघितलेलं आहे. या पाठामध्ये आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन लंबजन्य प्रक्षेप म्हणजे काय. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन हा अभियांत्रिकी चित्रकलेमधील इंजिनिअरिंग सेक्शन मध्ये किंवा इंजिनिअरिंग मध्ये शिक्षण घेत असलेल्या डिप्लोमा डिग्री तसेच इंजिनिअरिंग या ITI या विद्यार्थ्यांना एकदम महत्त्वाचा टॉपिक आहे की ज्यामध्ये यावर त्यांचे बरेचसे ड्रॉइंग शीट्स हे अवलंबून असतात. तर या पाठामध्ये आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन म्हणजे काय हे बघणार आहोत. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन म्हणजे काय. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन म्हणजेच थोडक्यात प्रोजेक्शन या पाठामध्ये आपण बघितलं की एखाद्या वस्तूला एखादा ऑब्झर्वर एका बाजूने बघत आहे आणि तो बघितल्यानंतर त्याची जी प्रतिमा आहे ती पुढच्या बाजूला जी प्रतिमा तयार होते त्याला आपण तुल्य प्रतिमा प्रक्षेप आयसोमेट्रिक प्रोजेक्शन किंवा त्याचा आयसोमेट्रिक प्रोजेक्शनद्वारे दिसणारा देखावा असं त्याला म्हणतो. थोडक्यात ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन म्हणजेच वस्तूवरून काढलेल्या समांतर रेषा किरणांना प्रक्षेपक म्हणतात. म्हणजे थोडक्यात या आकृतीत आपण बघितलं तर या ठिकाणी आपण हे जे आहेत प्रोजेक्टर्स आहेत या बाजूने आपण ही वस्तू काय करतोय हा आकार बघतोय. तर हा आकार बघितल्यानंतर आपल्या ज्या डोळ्यांच्या कडा आहेत त्या या बिंदूवर या बिंदूवर या ठिकाणी या बिंदूवर या बिंदूवर आणि या बिंदूवर आणि हे जे वर्तुळ आहे याच्यावर पडतील. याच रेषा जर आपण हा बिंदू जर इकडे प्रोजेक्ट केला तर आपल्याला हा जो बी बिंदू आहे हा बी बिंदू इथं मिळत आहे. ए बिंदू आहे हा ए बिंदू इथं मिळत आहे. डी बिंदू आहे डी बिंदू प्रोजेक्ट केल्यानंतर या प्रतलावर मिळालेला आहे. हे प्रोजेक्शन प्लेन आहे ही. तर इथे आपल्याला या प्रोजेक्शन केल्यानंतर या वस्तूचा जो समोरील देखावा आहे म्हणजे प्रदर्शनी भाग जो आहे या व्हर्टिकल प्लेनवर आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. तर ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन म्हणजेच या ठिकाणी ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन मध्ये आपल्याला प्रोजेक्शन म्हणजे काय या पाठामध्ये आपण जो भाग बघितलेला आहे त्याची उजळणी करणं गरजेचं आहे. वरील ड्रॉइंग मध्ये एक ऑब्जेक्ट एक प्रतलासमोर आपल्याला धरलेला दिसतोय आणि त्याच्या ज्या कडा आहेत ABCD आपण त्या क्रमाने जोडलेला आहे. इथं आपण चर्चा केलेली आहे तेच या ठिकाणी मी आपण दिलेला आहे. म्हणजेच हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट या ठिकाणी आपल्याला या प्रतलावर त्याची समोरील बाजू आपल्याला या ठिकाणी मिळते. या ज्या कडा आहेत त्यांना प्रोजेक्टर असं म्हटलं जातं. हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट आहे आणि त्याची इथं इमेज तयार झालेली आहे आणि इकडच्या बाजूने ऑब्झर्वर आहे म्हणजे बघणार आहे. जो बघणार आहे तो आपला या बाजूने बघतोय. या अॅनिमेशन मध्ये आपल्याला दिसतंय बघा एक जी रेषा इकडच्या बाजूने बघितल्यानंतर इथं हा बिंदू प्रोजेक्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी याची उंची आणि याचा हा भाग इथं प्रोजेक्शन दिसतोय. म्हणजे एवढ्या उंचीची लाईन आपल्याला याच्या समोरील भागामध्ये दिसत आहे. आपल्याला ही दिसते त्या व्हर्टिकल प्लेनवर आणि ही आहे हॉरिझॉन्टल प्लेन. व्हर्टिकल प्लेन आणि हॉरिझॉन्टल प्लेन याविषयी माहिती आपण तुल्य प्रतिमा प्रक्षेप आणि प्रोजेक्शन या पाठामध्ये बघितलेली आहे. या उदाहरणात आपल्याला दिसतंय बघा एक मनुष्य आहे तो या बाजूने बघतोय याचा तो साइड व्ह्यू आहे. साइड व्ह्यू बघतोय. त्याच्यानंतर हा जो ऑब्जेक्ट आहे तो या बाजूने बघतोय. या बाजूने बघताना आपल्याला दिसतंय बघा त्याचा हा आहे त्याचा फ्रंट व्ह्यू, हा आहे त्याचा प्लान टॉप व्ह्यू, हा आहे त्याचा फ्रंट व्ह्यू. तर इथं आपण आकृतीमध्ये दाखवलेला आहे त्याचा प्लान व्ह्यू, नंतर फ्रंट व्ह्यू आणि त्याचा साइड व्ह्यू. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनच्या ज्या दोन पद्धती आहेत फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन आणि थर्ड अँगल ऑफ मेथड ऑफ प्रोजेक्शन ह्या आपण पुढच्या भागामध्ये त्याच्याविषयी सविस्तर चर्चा आपण करणार आहोत. म्हणजे हा प्लान व्ह्यू आहे. प्लान व्ह्यू मध्ये हा आकार इथं दिसतोय. फ्रंट व्ह्यू मध्ये हा आकार इथं दिसतोय तुम्हाला आणि साइड व्ह्यू मध्ये हा इथं आकार दिसतोय. तर याला इथं आपल्याला निदर्शनात येत आहे
इकडच्या बाजूने बघितल्यानंतर जो बघणारा आहे त्याच्या समोरच्या डोळ्याला बाजूला दिसणारा जो भाग आहे तो हा फ्रंट व्ह्यू मध्ये दाखवलेला आहे. वरच्या बाजूने दिसणारा जो भाग आहे हा टॉप व्ह्यू मध्ये दाखवलेला आहे आणि फ्रंट व्ह्यूच्या इकडच्या बाजूने दिसणारा जो साईडचा भाग आहे हा साईड व्ह्यू मध्ये दाखवलेला आहे. या अॅनिमेशन द्वारे आपल्याला एक अभ्यासाला मिळतं की एक आपल्याला समजतं की ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन म्हणजे प्रत्यक्षात काय. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनच्या पद्धती. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनच्या दोन पद्धती आहेत. फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन आणि थर्ड अँगल ऑफ मेथड ऑफ प्रोजेक्शन. यामध्ये आपण पहिले बघणार आहोत फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन. या पद्धतीचा वापर पूर्वी करत फर्स्ट अँगल प्रोजेक्शन जी पद्धत आहे या पद्धतीचा वापर शक्यतो कमी प्रमाणात केला जातो. जी थर्ड अँगल ऑफ मेथड ऑफ प्रोजेक्शन आहे BIS 46/2003 भारतीय मानक संस्थेनुसार भारतामध्ये किंवा जगामध्ये मेट्रिक सिस्टीम नुसार BIS नुसार भारतामध्ये तरी थर्ड अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शनचा जे वेगवेगळ्या प्रकारच्या ऑब्जेक्टचे आयसोमेट्रिक ब्लॉक आहेत आयसोमेट्रिक टू ऑर्थोग्राफिक करताना थर्ड अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शनचा उपयोग केला जातो. हे प्लान हे अॅनिमेशन पुन्हा एकदा इथे दिसतंय. फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन. जर आपण 4 चरणांचा उपयोग केला, 4 चरणामध्ये ही हॉरिझॉन्टल प्लेन आहे, ही जमिनीशी ही समांतर आहे. ही जी आहे व्हर्टिकल प्लेन आहे, जमिनीशी लंब आहे. यानंतर या ठिकाणी एक ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन असेल, की जी सहाय्यक पातळी असेल, ती व्हर्टिकल प्लेनला सहाय्य करत असेल. तर या 4 चरणांचा आपण प्रोजेक्शनसाठी वापर करत असतो. फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन मध्ये आपला ऑब्जेक्ट हा पहिल्या चरणात ठेवलेला आहे असं आपण गृहीत धरतो 90 अंशामध्ये. हे फर्स्ट क्वाड्रंट आहे. फर्स्ट क्वाड्रंट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आपला पदार्थ किंवा वस्तू ठेवल्यानंतर यात ऑब्जेक्टची दोन दृश्य काढण्यासाठी आपण असे गृहीत धरतो की ती वस्तू चतुर्भुज कोनापैकी कोणत्याही एका कोनात पहिल्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असं ठेवलेले आपण असं गृहीत धरतो आणि वरचे आणि समोरचे दृश्य समतल पातळीवर प्रक्षेपित केलेले आहे असं आपण गृहीत धरतो. आता या ठिकाणी आपण या डायग्राम मध्ये बघितलं ही व्हर्टिकल प्लेन आहे, ही हॉरिझॉन्टल प्लेन आहे. ज्यावेळेस प्लेन ओपन होतात, ज्यावेळेस आपण इकडच्या बाजूने बघतो, तर आपल्याला आपला जो फ्रंट व्ह्यू आहे, हा व्हर्टिकल प्लेनवर येतो आणि वरच्या बाजूचा देखावा हा हॉरिझॉन्टल प्लेनवर येतो. म्हणजे दोन प्लेन इथं ओपन होतात. एक व्हीपी व्हर्टिकल प्लेन आणि एक हॉरिझॉन्टल प्लेन. फर्स्ट अँगल मध्ये जे देखावे असतात, त्या देखाव्यांची जी स्थिती असते, ती या पद्धतीने होते. फ्रंट व्ह्यू हा व्हर्टिकल प्लेनवर येतो, तर टॉप व्ह्यू हा हॉरिझॉन्टल प्लेनवर येतो. या पद्धतीने मध्ये लेफ्ट हँड साइड व्ह्यू हा उजव्या बाजूला, तर राईट हँड साइड हा डाव्या बाजूला ऑक्झिलरी प्लेनवर येत असतो. म्हणजे या ठिकाणी आपला तुमचा टॉप व्ह्यू व्हर्टिकल हॉरिझॉन्टल प्लेनवर येईल, व्हर्टिकल प्लेनवर येईल तुमचा फ्रंट व्ह्यू. तदनंतर राईट हँडचा जो साइड आहे व्ह्यू असतो तो लेफ्टला येईल. या ठिकाणी आपला लेफ्ट हँड साइड व्ह्यू राईटला येईल LHSV. नंतर जो राईट हँड साइड व्ह्यू हा तो आपला येईल या ठिकाणी राईट हँड साइड व्ह्यूला. ज्यावेळेस या पातळ्या ओपन होतात त्यावेळेस जर आपण बघितलं तर व्हर्टिकल प्लेन ही जी आहे ही ही इकडच्या बाजूला ओपन होईल, ही इकडच्या साईडला ओपन होईल, ही खाली ओपन होईल. म्हणजे आपण जर इकडच्या बाजूने बघतोय तर आपला फ्रंट व्ह्यू इथे फ्रंट व्ह्यू व्हर्टिकल प्लेनवर येईल. टॉप व्ह्यू आपला हॉरिझॉन्टल प्लेनवर येईल. परंतु डावी बाजू आहे जी लेफ्ट हँड साइड व्ह्यू बघतो आपण ती या ऑक्झिलरी व्हर्टी प्लेनच्या उजव्या बाजूला आलेली आहे. म्हणजे फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मध्ये लेफ्ट हँड साइड व्ह्यू हा फ्रंट व्ह्यूच्या उजव्या बाजूला येतो, तर राईट हँड साइड व्ह्यू फ्रंट व्ह्यूच्या डाव्या बाजूला येतो. या पद्धतीने फर्स्ट अँगल प्रोजेक्शनचा वापर केला जातो. या आकृतीत आपल्याला बघतोय आपण बघा, हा याचा प्लान आहे, हा याचा फ्रंट व्ह्यू आहे, हा याचा साइड व्ह्यू आहे. या ठिकाणी आपण याचा फ्रंट व्ह्यू काढलेला आहे, इथं साइड व्ह्यू काढलेला आहे आणि इथं याचा टॉप व्ह्यू काढलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जो बघतोय इकडचा जो साइड व्ह्यू आहे राईट हँड साइड व्ह्यू
हा लेफ्टला आलेला आहे. हा आपला इलेव्हेशन आहे, हा प्लान आहे आणि हा राईट हँड साइड आहे तो लेफ्टला आलेला आहे. या पद्धतीने आपल्याला फर्स्ट अँगल मेथड प्रोजेक्शन समजणं सोपं जातं. थर्ड अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन आपण या पूर्वीच्या पूर्वीच चर्चा केली की ज्या प्रोजेक्शन ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनच्या पद्धती आहे त्यामध्ये थर्ड अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन ही एक महत्वाची पद्धत आहे की ज्या पद्धतीचा आयसोमेट्रिक टू ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन करताना किंवा ऑब्लिक प्रोजेक्शन टू ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन करताना देखावे काढताना थर्ड अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शनचा उपयोग केला जातो. आपण बघितलं की फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मध्ये ऑब्जेक्ट हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ठेवलेला असतो. तर थर्ड अँगल याच्या नावावरूनच लक्षात येईल आपला हा जो ऑब्जेक्ट आहे हा थर्ड क्वाड्रंट मध्ये ठेवलेला आहे. या फोर क्वाड्रंट मध्ये आपल्या लक्षात येत आहे की हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट या तिसऱ्या चरणात ठेवलेला आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये थर्ड क्वाड्रंट मध्ये ठेवलेला असतो. आता ड्रॉइंग ज्यावेळेस आपण ओपन करतो या प्लेन ओपन केल्यानंतर हॉरिझॉन्टल प्लेन ही वरच्या बाजूला येते तर घड्याळाच्या दिशेने फिरवल्याप्रमाणे व्हर्टिकल प्लेन खाली येते. म्हणजे ज्या ठिकाणी हा जो अँगल आहे या दिशेने फिरवलेला आहे तर इथं एच पी तर इथं थर्ड अँगल मध्ये आपला व्हर्टिकल प्लेन म्हणजे तुमचा फ्रंट व्ह्यू हा एक्स वाय रेषेच्या खाली येतो तर टॉप व्ह्यू हा एक्स वाय रेषेच्या वरच्या बाजूला येतो. या पद्धतीमध्ये ज्यावेळेस आपण प्लेन ओपन करतो त्यावेळेस इथं लक्षात येईल बघा एच पी हा टॉप व्ह्यूवर येतो. या पद्धतीत लेफ्ट हँड साइड हा डाव्या बाजूला तर राईट हँड साइड हा उजव्या बाजूला येत असतो. म्हणजे या ठिकाणची इकडची बाजूची जी आपली याची जी सहाय्यक पातळी आहे ती सहाय्यक पातळी ओपन केली असता ती त्या साइडला येते बाणाच्या दिशेने फिरवल्यानंतर. म्हणजेच या ठिकाणी थर्ड अँगल प्रोजेक्शन मध्ये आपल्याला ही एक्स वाय रेषा असेल तर टॉप व्ह्यू वरच्या बाजूला, फ्रंट व्ह्यू खालच्या बाजूला, एक्स वाय रेषेच्या खाली तर लेफ्टचा साईडवर लेफ्ट हँडला तर राईटचा साईड राईट हँड साईडला येत असतो. या ठिकाणी अॅनिमेशन मध्ये बघा आपल्याला दिसतंय बघा का एक टाइम आणि एक क्लॉक दाखवलेला आहे. तर हा थर्ड अँगलचं उदाहरण आहे. या ठिकाणी हा याचा फ्रंट इलेव्हेशन हा जो येतोय हा त्याचा जो प्लान आहे या अॅनिमेशन मध्ये लक्षात येत आहे की आपल्याला फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू ह्या आकृत्याच्या कुठे कुठे असते. इथं आपल्याला येतोय याचा इलेव्हेशन, इथे येतोय साइड इलेव्हेशन राईट हँड साइड व्ह्यू आणि इथे येतो याचा प्लान इलेव्हेशन. आता बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो जर चार चरणामध्ये फर्स्ट अँगल साठी वस्तू ही पहिल्या चरणात ठेवलेली असते तर थर्ड अँगल मध्ये वस्तू या तिसऱ्या चरणात ठेवलेली असते. मग सेकंड अँगल आणि फोर्थ अँगल या पद्धतीचा उपयोग ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन मध्ये का केला जात नाही. तर इथं लक्षात येत आहे वस्तू सेकंड क्वाड्रंट मध्ये ठेवलेली आहे आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये ठेवलेली आहे. जर सेकंड क्वाड्रंटचा जर आपण विचार केला तर एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस हे एकमेकावर येतात. म्हणजे फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू हा तुमचा काय होतो एकमेकावर ओव्हरलॅप होतो. तसंच फोर्थ अँगल मध्ये सुद्धा वाय अक्ष आणि वाय टू ऍक्सिस याच्यावरील जे व्ह्यूज आहेत ते एकमेकावर येतात. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की दुसरा कोण पद्धत सेकंड अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन आणि फोर्थ अँगल ऑफ मेथड ऑफ प्रोजेक्शन या वापरल्या जात नाहीत. कारण की जे येणारे ऑब्जेक्ट आहे फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू हे एकमेकावर ओव्हरलॅप होत असल्यामुळं त्याचं वाचन करणं आपल्याला अवघड जातं. त्याच्यामुळं शक्य होत नाही. त्यामुळे ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन मध्ये सेकंड अँगल प्रोजेक्शन व फोर्थ अँगल प्रोजेक्शन पद्धतीचा वापर केला जात नाही. या ठिकाणी आपण फरक बघतोय बघा फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन एक ऑब्जेक्ट ठेवलेला आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये हा याचा फ्रंट व्ह्यू आलेला आहे आणि एचपी वर याचा टॉप व्ह्यू आलेला आहे. फर्स्ट अँगल ऑफ मेथड ऑफ प्रोजेक्शन. थर्ड अँगल ऑफ मेथड ऑफ प्रोजेक्शन ऑब्जेक्ट हा थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे हॉरिझॉन्टल प्लेनवर त्याचा टॉप व्ह्यू आलेला आहे तर व्हर्टिकल प्लेनवर त्याचा थोडक्यात त्याचा फ्रंट व्ह्यू आलेला आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्याला ड्रॉइंग मध्ये जे टायटल ब्लॉक असतात त्या टायटल ब्लॉक मध्ये
कुठल्या पद्धतीने आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनचा वापर केलेला आहे, त्याचं सांकेतिक चिन्ह सिम्बॉल हे टायटल ब्लॉक मध्ये टाकावं लागतं. तर या पद्धतीनं हे जे हा जो सिम्बॉल दिलेला आहे तो थर्ड अँगलचा सिम्बॉल आहे आणि हा जो सिम्बॉल आहे तो फर्स्ट अँगलचा आहे. उलटा असं झालेला आहे. तर फर्स्ट अँगल आणि थर्ड अँगलचा सिम्बॉल या पद्धतीने आपल्याला आपल्या जे टायटल ब्लॉक असतो त्या टायटल ब्लॉक मध्ये दाखवावा लागतो. या ठिकाणी एका उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल बघा. फर्स्ट अँगल प्रोजेक्शन आणि थर्ड अँगल कंपॅरिझन दाखवलेला आहे. सेम आकृती आहे या ठिकाणी. ही आकृती दोन्ही ठिकाणी फर्स्ट अँगल मध्ये इथं या ब्लॉकचा हा जो आयसोमेट्रिक ब्लॉक आहे, आयसोमेट्रिक प्रोजेक्शन आहे, याचा इथं फ्रंट व्ह्यू इथं आलेला आहे, इथं याचा टॉप व्ह्यू आलेला आहे. तर इथं आपला जो लेफ्ट हँड साइड व्ह्यू आहे या ठिकाणी राईटला आलेला आहे. म्हणजेच थोडक्यात फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मध्ये फ्रंट व्ह्यूच्या शेजारी लेफ्टचा राईटला आणि राईटचा लेफ्टला साइड व्ह्यू येत असतो. थर्ड अँगल प्रोजेक्शन मध्ये बघा इथं याचा फ्रंट व्ह्यू आलेला आहे. फ्रंट व्ह्यूचं डायरेक्शन बाणाच्या दिशेने दिलेले आहे. नंतर याचा टॉप व्ह्यू आहे. इकडच्या जो लेफ्ट हँड साइड व्ह्यू लेफ्टलाच आलेला आहे. राईट हँड साइड व्ह्यू राईट हँड साइडलाच येत असतो. एक सगळ्यात महत्वाची याच्यामध्ये एक क्लृप्ती आहे की आपल्याला लक्षात येतं की फर्स्ट अँगल मेथड प्रोजेक्शन आणि थर्ड अँगल मेथड प्रोजेक्शन मध्ये व्ह्यूची स्थिती काय असते हे दर्शवण्यासाठी एक ट्रिक आहे. या ठिकाणी बघा हा फर्स्ट शब्द आहे. या फर्स्ट शब्दाला जर आपण अंडरलाईन केली तर नंतर IST हा शब्द खोडला तर आपल्याला या ठिकाणी एफ मिळतो. एफ शब्द म्हणजे फ्रंट व्ह्यू हा XY रेषेच्या वर आलेला आहे. नंतर टॉप व्ह्यू हा फ्रंट व्ह्यूच्या खाली येत असतो. इथं टॉप व्ह्यू येईल. या पद्धतीमध्ये फर्स्ट अँगल मध्ये लेफ्ट हँड साइड व्ह्यू हा राईटला येत असतो. तर राईट हँड साइड व्ह्यू हा लेफ्टला येत असतो. तसंच आपण जर थर्ड अँगल प्रोजेक्शनचं जर क्लृप्ती वापरली तर या ठिकाणी स्पेलिंग आहे THIRD. HIRD हा जर भाग फोडला तर आपल्याला इथं टी हा हे स्पेलिंग मिळतं. टी हा शब्द प्रयोग मिळतो. ही XY रेषा जर आपण समजली तर XY रेषेच्या वर टॉप व्ह्यूच्या खाली फ्रंट व्ह्यू या पद्धतीमध्ये लक्षात ठेवायचं. लेफ्ट हँड साइड व्ह्यू लेफ्ट हँड साइडला तर राईट हँड साइड व्ह्यू राईट हँड साइडला येत असतो. तर फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन आणि थर्ड अँगल ऑफ मेथड ऑफ प्रोजेक्शन यांचं या दोन्हीही आकृत्याद्वारे आयसोमेट्रिक ब्लॉकद्वारे आपण ज्या व्ह्यूद्वारे या दोघांमधलं जे फरक आहे तो फरक या ठिकाणी बघितलेला आहे. आता ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन काढताना आयटीआयच्या विद्यार्थ्यांना तर ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विचारले जातात. परंतु इंजिनिअरिंग डिप्लोमा MCVC चे विद्यार्थी असतील किंवा डिग्रीचे विद्यार्थी असतील अशा वेळेस आपल्याला ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन किंवा ITI सुटल्यानंतर कंपन्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला आयसोमेट्रिक किंवा ऑर्थोग्राफिक हे ऑफलाईन वर्क करावं लागेल. अशा वेळेस आपल्याला ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन करताना स्पेसिंग कशा पद्धतीने करावं, दिलेला आयसोमेट्रिक ब्लॉक असेल तर ब्लॉकचं स्पेसिंग कशा पद्धतीने करावं याची काही प्रारंभिक माहिती मी या ठिकाणी दिलेली आहे. ऑब्जेक्टचा साइड व्ह्यू कुठल्या ॲरो दिलेला आहे ठरवावं. फ्रंट व्ह्यू कोणत्या बाजूने दिलेला आहे. फ्रंट व्ह्यूचा जर ॲरो दिलेला नसेल तर लांबीच्या बाजूने आपण त्याचं इलेव्हेशन हा घेत असतो. नंतर पुसटशी XY लाईन या ठिकाणी बघा आपण XX लाईन मारलेली आहे. ही XX लाईन मारलेली आहे. त्याच्यानंतर 20 अंतरावर चारी बाजूने ह्या अस्पष्ट रेषा मारलेल्या आहेत. या या अस्पष्ट रेषा आहेत. या अस्पष्ट रेषा म्हणजे आपण प्रोजेक्टर लाईन इथं मारलेल्या आहेत. लांबी बघावी किती लांबी येते. प्रोजेक्टर रेषा काढताना XY पासूनचे अंतर हे 15 ते 20 अंतर आपण कोणत्या साईजचे ड्रॉइंग शीट वापरतो त्या ड्रॉइंगच्या शीट नुसार आपण हे स्पेसिंग करू शकतो. तिन्ही व्ह्यू काढल्यानंतर जे ड्रॉइंग काढलेले टायटल ब्लॉक तुमचं असेलच. त्या टायटल ब्लॉक मध्ये जे तुमचं माहिती जी असेल ती तुम्ही भरलेलीच असेल. तदनंतर त्याच्यातच आपण टायटल ब्लॉक मध्येच ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनचा कोणत्या पद्धतीचा वापर केलेला आहे हे आपल्याला त्या ठिकाणी त्याचं सांकेतिक चिन्ह लिहिणं हे गरजेचं असतं. तर आपल्याला या ठिकाणी वस्तूचा आकार स्पष्ट करण्यासाठी एक पेक्षा अनेक पातळ्या वापरल्या जातात. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन मध्ये आकाराची कल्पना येण्यासाठी व ड्रॉइंगचे आकलन होण्यासाठी याचा उपयोग करतात. हे ड्रॉइंग काढण्यासाठी सोपे व वेळ कमी लागतो. वस्तू खऱ्या मोजमापात व खऱ्या आकारात स्पष्ट करता येते. कोण मोजता येतात,
डॉटेड लाईनच्या सहाय्याने न दिसणारे भाग आपल्याला काय करतात, स्पष्ट करता येतात आणि मोजमाप घेणे सोपं असतं. तर या पद्धतीने स्पेसिंग ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन काढताना फर्स्ट अँगल किंवा थर्ड अँगल मेथड प्रोजेक्शनचा वापर करताना ड्रॉइंग शीटवर स्पेसिंग करणं जे तंत्र आहे, या तंत्राप्रमाणे आपण जर ड्रॉइंग शीटवर स्पेसिंग केलं तर आपल्याला ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन मध्ये जे लांबी, रुंदी आणि उंची दिलेलं आहे त्याप्रमाणे स्पेसिंग केल्यास ड्रॉइंग त्याच्यामध्ये जे इलेव्हेशन प्लान साइड व्ह्यू बसवणं सोपं जातं. या ठिकाणी थर्ड अँगल प्रोजेक्शनचा वापर करून एक आपण ब्लॉक काढलेला आहे, एक ब्लॉक दिलेला आहे. या ब्लॉकची ही बाजू दिलेली आहे 50, ही आहे 50 आणि ही सर्व बाजू त्याच्या 50 अशा साईज आपण गृहीत धरलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये आतमध्ये एक चौरस आहे, एक पोकळ भाग आहे. साईडने 12 साईज आहे. तर प्रोजेक्शन काढताना आपण प्रथमतः एक्स वाय लाईन काढावी. एक्स लाईन काढल्यानंतर X1 Y1 लाईन काढावी. तदनंतर ठराविक अंतरावर या ज्या प्रोजेक्शन लाईन आहेत, या प्रोजेक्शन लाईन काढून घ्याव्यात. चारी बाजूने प्रोजेक्शन लाईन काढलेली आहे. तिथं प्रोजेक्शन लाईन काढल्यानंतर या ठिकाणी इलेव्हेशन इलेव्हेशनचं माप जे आहे बघा 50 बाय 50, आतल्या बाजूने 12, नंतर आतल्या जी बाजू दिलेली आहे ही 26 बाजू दिलेली आहे. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल इकडचा जो भाग आपल्या वरच्या बाजूने दिसणारा आहे, तो जो आहे आतला जो भाग आहे, हा आतला जो भाग आपल्याला दिसतोय, हे जे डॉट्स आहेत तिथले, हे आपण डॉटेड लाईनने इथं दाखवलेले आहेत. तो आपल्याला डॉटेड लाईन ह्या त्याच्या वरच्या देखावे प्लान मध्ये, तदनंतर साइड व्ह्यू मध्ये आपल्याला याच्या लेफ्ट हँड साइड व्ह्यू मध्ये डॉटेड लाईनने न दिसणारा हा भाग आपण इथं दाखवलेला आहे. तर थर्ड अँगल प्रोजेक्शन मध्ये एक सिंपलचा स्क्वेअर ब्लॉक आणि त्याला होल असलेला आपण एक ब्लॉकचं उदाहरण बघितलेलं आहे. यावरून आपल्याला थर्ड अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन च उदाहरण म्हणजे ब्लॉक कशा पद्धतीने किंवा ऑर्थोग्राफिक व्ह्यूज कशा पद्धतीने काढलेले आहेत हे याच्यावरून आपल्याला माहिती मिळते. तर विद्यार्थी प्रशिक्षणार्थी मित्र हो, या पाठामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील अभियांत्रिकी गटातील जे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे जे विद्यार्थी आहेत किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमामध्ये शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत किंवा 8वी 9वी 10वी या विषयामध्ये जे विषय टेक्निकल मध्ये सब्जेक्ट मध्ये जे विद्यार्थी शिकत आहे त्यांच्यासाठी ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन हा एकदम महत्वाचा भाग आहे. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन मधील फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन आणि थर्ड अँगल ऑफ मेथड ऑफ प्रोजेक्शन मधील सराव आपण आपल्या वर्गामध्ये ड्रॉइंग शीटवर करावा ही आपणास मी विनंती करत आहे. आपले निदेशक गणित तथा चित्रकला निदेशक आपणास याविषयी जे आयसोमेट्रिक ब्लॉक्स आहेत ते ब्लॉक्स आणि प्रत्यक्ष वर्गामध्ये याविषयी आपल्याला माहिती देतील. तर एकंदरीत या पाठामध्ये आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन, फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन आणि थर्ड अँगल ऑफ मेथड ऑफ प्रोजेक्शन याच्याविषयी माहिती घेतलेली आहे. या पाठावरील जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची एमसीक्यू टाईपचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची टेस्ट, ऑनलाईन एमसीक्यू टेस्ट ही दिलेली आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्या लिंकला व्हिजिट करून आपण आपली जी टेस्ट आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन टेस्ट आपण देऊन आपलं सर्टिफिकेट त्याद्वारे मिळू शकता. पुन्हा एकदा मी आपणास विनंती करतो, वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स अँड इंजिनिअरिंग ड्रॉइंग व्हिडिओज या युट्यूब चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं आणि जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याला लाईक करावं ही नम्र विनंती. धन्यवाद.